ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु भगवान बाबा की जय. संतांनी सरता केलो दैशापरी, संतांनी सरिता केलो दैशापरी, चंदनाने मोरी व्यापिल्या, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपल्या. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राहणार कथचा, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपल्या. संपाद्य ज्ञानचरिताय भक्ती, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं स्विचारयुक्तं, नमामि गुरुं शिरसा. मौली ज्ञानोबरायांच्या या कुशीमध्ये, अलंकापुरीमध्ये आपण सर्व जमलेलो आहोत. आणि आज जगद्गुरु तुकोबरायांचा संतपर प्रकरणातील अभंग माझ्या या सेवेच्या जोडीमध्ये गुरुजनांनी टाकलेला आहे. इथे बोलावं एवढा अधिकार नाही. एवढी सर्व विद्वान मंडळी, गुरुजन मंडळी आज समोर आहेत. गुरुवारी कृष्णा बाबा आहेत, गुरुवारी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ सचिन दादा महाराज आहेत, गुरुवारी जयेश गुरुजी आहेत. यांच्या सर्वांच्या पुढं बोलणं म्हणजे आई पुढं बोलायला बोलणे. आणि या अलंकापुरीमध्ये जो प्रत्येक मनुष्य येतो ना, तो पूर्ण नसतो. आणि पूर्ण जो नसतो हे ज्याला कळतं तोच अलंकापुरी देतो. आणि इथं पूर्णता आहे. व्याकरणदृष्ट्या थोडं जर श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं जर सांगायचं झालं तर, अलमिति पर्याप्त ग्रहणम इति अलंकापुरी, अलम करोति पूर्णम करोति इति अलंकापुरी. जिथे जीव पूर्ण केला जातो, यात्रे अलंकापुरा येते ते आवडते या विठ्ठला. 700 वर्षापासून जे वाङ्मय ज्ञानोबरायांचं, ज्ञानेश्वरीचं अद्भुत वाङ्मय, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियेली दीपिका, चिठ्ठिका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप, दर्शने हरिताप. महाराज तुम्ही सगळे अभंग बघा, पण साधकांचा मायबाप फक्त माऊलीनेच म्हणले गेले नाही. दुसरीकडे मायबाप साधकांचं म्हटलं गेलेलं नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज असे की बाळक बोबडा बोली, का वाकडा विचुका पावली चालली, ते चोज करुणी माऊली रिजेची. आणि माऊली ही एकमेव उपमा ही ज्ञानोबरायांना आहे. माऊली इतक्या कमी वयामध्ये, इतक्या कमी वयाच्या एका महान विभूतीला माऊली म्हटलं जातं. एकीकडे आईला म्हटलं जात असेल, पण आईच्या अगोदर ज्ञानोबरायांना माऊली म्हटले आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं हे अद्भुत वाङ्मय आपण श्री गुरूंच्या मुखातून रोज ऐकतो. जगद्गुरु तुकोबरायांचा काळ हा 350 वर्षापूर्वीचा आहे, पण 700 वर्षापासून याला ज्ञानोबरायांनी जी संतांची मांदियाळी उभा केली, ती मांदियाळी तुम्ही बघा. सगळ्या जातीतल्या लोकांना ज्ञानोबरायांनी एकत्र केलं. आणि एकत्र करून प्रत्येक जातीच्या कवींना, जे काही देवाचे भक्त होते, त्यांना संतपदापर्यंत ज्ञानोबरायांनी नेलं. आणि जातीचं नाव उच्चारून त्या ठिकाणी अभंग केलेले संतांनी. किंवा सोयराबाई म्हणतात की मने महारी चोखी याची पर्यंत. म्हणजे त्यावेळेला त्यांना विरोध झाला नाही. पण ज्यावेळेला तुकोबराय 350 वर्षाच्या नंतर एकटे पडले, एकटे पडल्याच्या नंतर तुकोबरायांना जो त्रास झाला तो दुसऱ्या संतांना झालेला नाही. कारण ते एकटे पडले, त्यांना समुदाय कमी पडला तुकोबरायांना. म्हणून प्रत्यक्ष परमात्म्यालाच राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षले, इथपर्यंत सामर्थ्य उभं करावं लागलं तुकोबरायांच्या भक्तीपुढे. आणि साधू संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्या पदरामध्ये देऊन एक मोक्षाचं द्वारामध्ये आणून आपल्याला उभं केलेलं आहे. हे मोक्षाचं द्वार आहे घरामध्ये. तुकोबरायांचा गाथा ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की वाचावी ज्ञानेश्वरी
ज्यावेळेला तुम्ही ज्ञानेश्वरी भाव धरून या वाचे, ज्ञानेश्वरी कृपा करी हरी, तुम्ही भाव देऊन जर तिची सेवा केली ज्ञानोबरांची, तर ती माऊली इतकी उदार आहे की पंढरपूरला जर तुम्ही ज्ञानेश्वरीची सेवा मनाभावातून तनु मनो जीवे चरणाशी लागाव्या भावानं जर केला, ऐसे अनन्य योगे विकले जीवे म्हणे अंगे, त्यांचे काय एक सांगे जे सर्वस्व मी करी, इथपर्यंत जर तुम्ही ज्ञानेश्वरीची सेवा केली, तर तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर ती पंढरपूर तुम्हाला ब्रह्मरूप दिसेल. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर डोळा पाहावी पंढरी, त्याचा तुम्हाला अनुभव येईल. आणि संतांनी सरता, सरता शब्दाचा अर्थ आहे पूर्णता. पूर्णता. मी पूर्ण नव्हतो तुकोबराय म्हणतात. शेतकरी कुटुंबातून आलेले तुकोबराय, अद्भुत अभंग ज्यांनी रचले तुकोबरायांनी, त्यांच्या जीवनामध्ये संसार आला, त्यांनी ग्रस्त आश्रम स्वीकारला, त्यांच्या जीवनात अनंत अडचणी आल्या. पण एके दिवशी तुकोबरायांच्या व्यवसायामध्ये ते दुकानामध्ये बसलेले असताना त्यांच्या हे लक्षात आलं की काही पूर्वीच्या तुकोबरायांचे जे वंशज आहेत, विश्वंभर बाबा, त्यांच्या पूर्वजांची त्यांनी सांभाळलेली जी ग्रंथसंपदा आहे ती त्यांनी उघडून पाहिली. नाथ भागवत असेल, ज्ञानेश्वरी असेल, ती तुकोबरायांनी उघडून पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर मग आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी, इथपर्यंत तुकोबराय गेले. मग तुकोबरायांचं जे वाङ्मय आहे ते अतिशय सामर्थ्यवान वाङ्मय, आणि ते ज्ञानेश्वरीच्या अक्षरसेवेतून घडलेलं गाथा आहे. ज्ञानेश्वरीची अक्षरसेवा एवढी झाली त्यांच्याकडून तुकोबरायांकडून की हजारो पारायण ज्ञानेश्वरीचे भामचंद्र डोंगरावर, बोरड्याच्या डोंगरावर तुकोबरायांनी केली, आणि त्याच्यामधून ते सामर्थ्य ज्ञानेश्वरी तयार झाली. म्हणून तुकोबरायांनी प्रथमतः सांगितलेलं की तुका म्हणे नेम युक्तीचे ते खोली, म्हणून ठेवली पाहिजे. ज्ञानोबराय अशी एकमेव संत आहे. एखादा बोरीचा काटा आहे, त्या बोरीच्या काट्याचा स्वभाव असा आहे महाराज का, तो बोरीचा काटा असा सरळ नसतो, असा वाकडा असतो. तो जर एखाद्याच्या हातामध्ये घुसला तर तो असा मांस बाहेर फाडून काढतो. ती बोरी, चंदन हे स्वयंभू सूर्य आहे, ज्ञानोबराय हे स्वयंभू सूर्य. सकाळी एक जण मला म्हणला, काय महाराज इतकं घाण पाणी त्या इंद्रियांनी सोडलं, तुम्ही आंघोळ तुमचं अंग खाजवत नाही. मी म्हणलं, बाबा तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांचं पाप ज्ञानोबराय दर्शन घेऊन पिता, आणि आपण साधं पाणी सुद्धा घाण अंगावर घेऊ नये. आपल्यासारख्या जीवानं थोडंसं दुःख वाटून त्यांचं घेऊ नये. असं तो भाग त्या प्रदूषणाचा आहे, त्या वेळेचा आहे, ते कधी सुधरेल. पण ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना दर्शन देऊन दर्शने हरे ताप, त्रिविध तापाची झाली बोळवण, इथपर्यंत ज्ञानोबराय आपल्याला जवळ घेतात, मांडीवर घेतात. संसाराचा चिखल प्रत्येकाला लागलेला आहे, तो चिखल ज्ञानोबराय जवळ बसून आपल्याला अभ्यंग स्नान घालतात. गुरुवारी महाराजांनी उपदेश केला की मगाची की प्रत्येक ज्योतीची ओवाळ करीशी मन पवनाची, खेळ आत्मसुखाची बाळलेली. अहो आत्मसुख म्हणून जे फिरतात ना लोक, ते ज्ञानोबराय म्हणतात मी त्याची बाळलेणी केली. माझ्या श्रीगुरूने ते आत्मसुख बाळलेणी स्वरूपात माझ्या अंगावर अलंकार चढवला आहे, हे माऊली. आणि म्हणून साधका तू माऊली. कशामुळे तुम्ही माऊली आहात? तुम्ही आई आहात, तुम्ही कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर, असं जेव्हा संत म्हणतात त्यावेळेला ज्ञानोबरायांचा हा स्वभाव आहे की ज्ञानोबराय हे स्वयंभू चंदन आहेत, आणि चंदन स्वतःची किमया स्वतः गात नाही, स्वतःचं ज्ञान स्वतः सांगत नाही की मी चंदन आहे. पण ज्या बोरीला सुधारायचंय तिने चंदनाच्या जवळ यावं. तिचं नाव आळंदी आहे, जिला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि त्या चंदनाने बोरी व्यापीलेल्या त्या बोरीसारख्या भयानक माणसाला चंदनरूपी संत स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये घेतात आणि स्वतःचं रूप देऊन टाकतात. काय उदाहरण आहे, काय उदाहरण माऊलीची. लोपने ज्ञान जगी हित कोणी नेलं, कोणी हित सांगत नव्हतं. हे ज्ञानाचं हे लोपलेलं ज्ञान होतं ना. साधा आमच्या गावात एक विंचू उतरवण्याचा मंत्र होता. मी त्यांच्याकडे गेलो, महाराज हे विंचू उतरवण्याचा मंत्र सांगा.
कधी शेतकऱ्याला अडचण आहे तर आम्हाला उपयोग नाही. तर ते म्हणले महाराज मी सांगत नाही, माझं दुकान बंद होईल. मी जर तुम्हाला सांगितलं तर माझं गिऱ्हाईक तुमच्याकडे जाईल. म्हणजे साधा विंचव सांगण्याचं मंत्र कोणी देत नाही ना. आणि ज्ञानोबरांनी उद्धाराची ज्ञानेश्वरी आपल्या हातात दिली. त्यांचा एक एक शब्द हा मनाला सुखाचा ओलावा देऊन जातो, या दुःखरूपी चित्ताला गारवा देऊन जातो. जयाच्या ठाई पांडवा आपला अनन्य ओलावा, हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. अनन्य हे बघा, भक्ती सर्व करतात. येथे असतेची या महापुरी त्रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिले तरी विपाईला किंवा सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. विरळा जाणे म्हणजे काय? विरळा म्हणजे तुम्ही असं समजू नका की एखादा, श्री गुरु सांगतात की एखादा सुद्धा नाही, तरला तर तरला, तोही गॅरंटेड नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. आणि हे भक्तीचं सुख ज्ञानेश्वर महाराज आपल्याला, हे जे अमृत दूध आहे, ज्ञानाचं दूध आहे, ती ज्ञानोबराय माऊली म्हणून आपल्याला एवढं सहजपणे देतात. सहज बोलणे ही तो उपदेश करून सायास शिकवली. आणि ती ज्ञानेश्वरी ज्या वेळेला, या सुद्धा ज्ञानेश्वरीला अशा भरपूर पोरी व्यापल्या होत्या, त्यावेळेला एकनाथ महाराज, संत शांतिब्रह्म एकनाथ महाराजांना अवतार घ्यावा लागला. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. या ज्ञानेश्वरीला जेव्हा अडचण निर्माण होऊ लागली, तेवढा ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत देतात. ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागली, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. येऊनी आळंदी स्थळी काळ वेगी, ऐसे स्वप्न होता अलो अलंकापुरी. नाथ महाराजांचा पार तुम्ही पाहता नसाल, त्या पाराच्या जवळ ऐसे स्वप्न होता अलो अलंकापुरी, तो नंदी माझारी देखील द्वार. तिथं नाथ महाराजांनी अनुष्ठान केलं बघा. श्री गुरु चंद्रशेखर बाबांच्या मुखातून एक वाक्य ऐकलं. बाबा म्हणले की 3 दिवसाचं आळंदीचं अनुष्ठान. परत ऐका कीर्तन गुरुकुल काय आहे, श्री गुरुजनांनी काय इथं 3 दिवसाचंच एकदम आयोजन केलेलं आहे. त्याचंही कारण आहे का, 3 दिवसाचं केलेलं आळंदीचं अनुष्ठान ते इतर ठिकाणी 12 वर्ष काही न खाता केलेल्या अनुष्ठानाचं पुण्य इथं 3 दिवसाचं अनुष्ठान मिळवून देतं हे माऊली इथं. मग हे सहज आपल्याला प्राप्त होतं. आणि नाथ महाराजांनी मग उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिवा विवराची. ज्ञानोबरायांचं त्या ठिकाणी त्यांना तिथं त्या नंदीजवळ एक खोली आहे, त्या खोलीमध्ये ज्ञानोबराय आणि त्या ज्ञानोबरायांच्या ठिकाणी ते गेले. नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं त्यांना दर्शन झालं. मग दिव्य तेज पूज्य मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत अशी. आणि मग ज्ञानोबरायांनी, मग नाथ महाराजांनी ग्रंथ अतिपूर्वी अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध यासाठी नाथ महाराजांनी मग गोदावरीच्या तेरीपासून त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. आणि मग ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तया अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली. मग ज्ञानेश्वरीचा जे अर्थ सांगतील, मग संत महात्म्यांनी, मोठ्या मोठ्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे, तो आपल्याला अभ्यासाला मिळतो. म्हणून संतांच्या मार्गाने गेलं, मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे. पण येण्याची पंथे जात असताना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या मार्गाने गेल्याच्या नंतर ते ज्ञान पैगा बरवे. तुम्हाला जर ते ज्ञान मिळवायचं असेल ते या अथी आणावे, संताया भजावे सर्वस्वेशी. मग अपेक्षित ही आपुले सांगितले कुसले, जेणे अंतःकरण बोलले संकल्पा नाही. मग तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगरबता करावे दास्य सकल. ज्यांना चंदनाची संगत प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी अगरबता असणं महत्वाचं आहे. आणि मग सरता मला संतांनी पूर्णत्व दिलं. जोपर्यंत परमार्थामध्ये पूर्णत्व मिळत नाही ना महाराज, तोपर्यंत जन्म वाया जातो. नाना साधनांच्या केल्या खटपटा, निळोबराय म्हणतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा तरी न पवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योग अभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटावो. मग धन्य आनंदाची सापडली वेळ,
संत सज्जन भेटले कृपा त्याने फेडेला दृष्टीचा मळ हो. ती ती श्री गुरु आपल्या बुद्धीला जो विषयांचा मळ लागलेला आहे ते